ह्याच्यानंतर फायनल आहे ना, ह्याच्यामध्ये येणार 2 फायनल. पंच सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. मी दोन्ही संघांना विनंती करेन, आपल्याकडे वेळ कमी आहे, सहकार्य करायचं आपण सगळ्यांनी. लवकरात लवकर फायनल आपल्याला सुरुवात करायची आहे. हॅलो, चला पुन्हा एकदा वळूया मॅच कडे. बॅक टू द क्रिकेट आणि सेमीफायनल 2 सामना होतोय तो गावदेवी कोस्ते खुर्द विरुद्ध केएमसी पिटसई मुलगाव. चला दोनही संघाला विनंती आहे की आपल्याकडे वेळ फार कमी आहे, लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. तसेच नाव खैरावाडी मुंबई मंडलाचे अध्यक्ष सन्माननीय राकेशजी साबले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि तिकडे व्यासपीठावर बसण्याची विनंती करतो. फलंदाजीसाठी मैदानात आले ते तेजस कातुर्डे आणि राजेश कातुर्डे. कातुर्डे बंधूंची जोडी सामना करते ती गोलंदाज सुरेशचा. बघूया सुदेश आपल्या संघासाठी पहिला षटक घेऊन येत आहेत ते. सेमीफायनल 2 आपण पाहतोय रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित महाराजा चषक शिवमाई चषक वर्ष 6वे आणि सेमीफायनल 2 मध्ये पहिला चेंडूवरती गडी बाद, त्याची केली दांडी गोल. पहिला चेंडूवरती पहिला धक्का, माघारी यावं लागतंय ते तेजस कातुर्डेला. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी चाललाय तो भावेश. मागच्या सामन्यामध्ये लगातार 3 षटकार आणले होते तो भावेश. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी वन डाऊन बॅट्समन. चला भावेश मित्रा, स्पीडअप करायचंय, लवकर लवकर मैदान गाठायचंय, वेळ फार कमी आहे. हॅलो हॅलो हॅलो, चला पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. नवीन फलंदाज आहेत ते भावेश, सामना करतील ते सुरेशचा. पुढचा चेंडू यावेळेला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि बाईकच्या स्वरूपामध्ये धावा मिळत आहेत. पंचांचा इशारा मात्र यावेळी पंच तटस्थ. 1 धाव पूर्ण, धावसंख्या झाली होती आता 1 ने धावा. खातं खोलत आहे आपल्या संघाचं ते पिटसई मुलगाव संघाचे सलामीवीर. आता स्ट्राईक वरती गेले ते राजेश कातुर्डे. मागच्या सामन्याचे सामनावीर ठरले होते ते राजेश कातुर्डे पुन्हा एकदा आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू सुदेश यांचा, यावेळेला पंचांचा इशारा, पंच मात्र तटस्थ. निर्धाव चेंडू, काय सुरेख गोलंदाजी करतोय तो सुदेश. खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी आहे सुदेशच्या गोलंदाजीचं. 3 चेंडू आणि 1 धाव. सेमीफायनल आपण पाहतोय. पुन्हा एकदा कोस्ते गावचा सुदेश, यावेळेला स्लोवर रन होता, चेंडू फसलाय परंतु बघूया यावेळेला खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू गेलाय चौकारासाठी. पंचांचा इशारा, 4 धावा. आता धावसंख्या झाली आहे ती 5. 4 चेंडू आणि 5 धावा. चला पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. यावेळेला
यावेळेला सुद्धा पंचांकडे दाद मागितली जाते परंतु निर्धाव चेंडू खरोखर सुरेख अशी गोलंदाजी 5 चेंडू आणि 5 धावा आपण पाहतोय सेमीफायनल 2 सेमीफायनल मध्ये सुद्धा फलंदाजाला जागेवरती उभा ठेवण्यात यश मिळवतोय तो सुदेश खरोखर सुरेख अशी गोलंदाजी या वेळेला मात्र चेंडू पटकावलाय चेंडू चाललाय मिडविकेटच्या लोक्यावरून 6 धावांसाठी खरोखर सुरेख असा षटकार आला राजेश कातुर्डेंच्या बॅट मधून पुण्याची मिसल आणि नाशिकची भेल पुण्याची मिसल आणि नाशिकची भेल राजेश सांगतोय आता आली आहे माझी वेल क्या बात आहे प्रफुल्ल नवीन गोलंदाज आले ते नंदू कोस्ते गावचे नंदू सर्वांचे आवडते बंधू बघूया या वेळेला चांगला शॉट पुन्हा एकदा चेंडू चाललाय गॅप मध्ये या वेळेला सुद्धा चौकार भावेशच्या बॅट मधून भावेश कातुर्डे मॅन फ्रॉम पिटसाई मुलगाव एक तरफ है खाई दूसरी तरफ है कुआ एक तरफ है खाई दूसरी तरफ है कुआ दोनों छोरों से हो रही है पिटाई पुढचा चेंडू यावेळेला पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच मात्र तटस्थ निर्धाव चेंडूची सांगता होतीये प्रफुल्ल एक तरफ है खाई एक तरफ है कुआ आणि सेमीफायनल 2 मध्ये भावेश कातुर्डे उडवतोय दुवा पुढचा चेंडू भावेश कातुर्डे यावेळेला पूल गेलाय चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने आर पार सीमा पार षटकार एक तरफ है कुआ दूसरी तरफ है खाई परंतु प्रफुल्ल तटकरे तुमचा आवाज काय येत नाही धावसंख्या झाली ती 21 पुन्हा एकदा नंदू सज्ज बघूया सामना करतील ते कातुर्डे यांचा पुढचा चेंडू या वेळेला सुद्धा चेंडू मात्र पुन्हा एकदा खणखणीत षटकार धावसंख्या झाली आहे ती 27 भावेशच्या बॅट मधून आला हा लगातार दुसरा षटकार मागच्या मॅच मध्ये षटकारांची हॅट्रिक केली होती भावेशने यावेळेला सुद्धा लगातार 2 षटकार छागे गुरु भावेश पुढचा चेंडू यावेळेला मात्र गोलंदाजाने केलाय कमाल कोस्तेगावचा बंधू सर्वांचा आवडता नंदू खरोखर सुरेख गोलंदाजी करतोय शेवटचा एक चेंडू बाकी स्ट्राइक वर आहे तो भावेश शेवटचा एक चेंडू बाकी नंदूच्या समोर आहे तो भावेश यावेळेला सुद्धा भावेशच्या बॅट मधून आलाय तिसरा खणखणीत षटकार धावसंख्या झाली ती 34 धावांचं आव्हान रोहन काय वाटतं रोहन म्हणतोय चला आपण सामना पाहू कारण षटकार मारतोय माझा भाऊ नाव आहे भावेश कातुर्डे पिटसाई मुलगावचा
चला 34 धावांचं आव्हान, 34 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे कोस्ते खुर्द संघाला. धावसंख्या झाली आहे 33. 34 धावांचं आव्हान आहे. सलामीला येत आहेत ते अंकित आणि भावेश. आपण पाहिलं आता पिटसाई मुलगावचा भावेश 3 षटकार आणून गेला. तशीच फलंदाजी करावी लागेल आता कोस्तेच्या भावेशला. भावेशच्या जोडीला येतो मागच्या मॅचचा सामनावीर अंकित. बारा चेंडू आणि 34 धावांचं आव्हान. डिफेंड करायचे ते विवेक बारसिंगला. रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक या चषक करिता पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे ते आदरणीय समाजसेवक आंबरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या विनंतीला मान देऊन साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. खरंच आपलं मनपूर्वक धन्यवाद. आणि मी आमच्या संस्थेचे संस्थापक आदेशजी लाड आणि अध्यक्ष समीरजी टाकले यांना विनंती करतो की आपण आंबरे साहेबांचा सत्कार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन करायचं आहे. कॅमेरामॅन आदेश भाऊ तो कानात टाकून होता त्याला ऐकायला नाही किती आवाज देतो त्याला. सकाळपासून 4 वेळा आवाज दिला त्याला. थांबा शेल सुटला. राकेश तो मॅच पण इंटरेस्टिंग आहे ना. आदेश भाऊ बस तसेच खैरावाडी गावचे अध्यक्ष मुंबई मंडळाचे अध्यक्ष राकेश साबले साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मिलिंद काते यांना विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. गाडीवर लावून द्यायला पाहिजे होता. मॅच आणि दोन्ही सुद्धा आहे ना. चला वळूया सामन्याकडे. आपण पाहतोय रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित मानाचा चषक शिवमय चषक सेमीफायनल 2 सुरू आहे. ती पिटसाई मुळगाव विरुद्ध कोस्ते खुर्द दोन संघांमध्ये 34 धावांचं मोठं आव्हान. आणि या 34 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आता धावसंख्या आहे ती 2 चेंडू आणि 1 धाव. फलंदाजीसाठी आलाय तो विशाल. नावाला साजेशी खेळी करावी लागेल ती विशालला. पुढचा चेंडू विवेक बनाम विशाल. यावेळेला मात्र पंचांचा इशारा वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते आणि धावसंख्या आता होती ती 2 चेंडू आणि 2 धावा. आधी धावसंख्या झाली आहे ती 2. रोहनला आलाय फोन. रोहन म्हणतोय जिंकणार कोण. पुढचा चेंडू विवेकचा. पुन्हा एकदा वाईड. पंचांचा इशारा वाईड. धावसंख्येमध्ये भर पडते आता. धावसंख्या झाली आहे ती 3.
गोलंदाज आहे तो विवेक. पुढचा चेंडू विशाल साठी. बघूया काय करतोय. पुन्हा एकदा यावेळेला विशालच्या बॅट मधून चेंडू गेला हवेत. बघूया झेल होतो का, परंतु चेंडू पडलाय नोमॅन्स लँड मध्ये आणि 2 धावा काढण्याचा प्रयत्न आणि थोडासा फंबल फिल्डर कडून आणि 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या आता झाली होती 5. चला धावसंख्या झाली आहे ती 5. 3 चेंडू आणि 5 धावा आता करायच्या आहेत. 29. पुढचा चेंडू विवेक. यावेळेला सुद्धा चांगला पटकावलाय. चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. आरपार सीमा पार. शिवमाय षटकार. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 वरती. विवेक 4 चेंडू आणि 11 धावा. आता शेवटचे 2 चेंडू डिपेंड करायचे विवेकला, परंतु फलंदाज तितका सोडीसोड. कोस्तेगावचा विशाल. बघूया विशालच्या बॅट मधून पुन्हा एकदा चेंडू चाललाय लॉंगॉनच्या दिशेने. आरपार सीमा पार. खणखणीत षटकार. धावसंख्या झाली आहे ती 17. 17 पे खतरा और रन भी चाहिए 17. 7 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. लगातार 2 षटकार आणलेत ते विशालने. चला 7 चेंडू आणि 17 धावा डिपेंड करायचे आहेत विवेकला. सामना करतोय तो विशालचा. पुन्हा एकदा यावेळेला चांगला शॉट चाललाय फाईन लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा संघाला मिळतील 4 धावा. आता 6 चेंडू मध्ये 13 धावा डिफेंड करायचे आहेत. सुरेख अशी फटकेबाजी केली ती विशालनी. 6 चेंडू आणि 13 धावांचं आव्हान फायनल गाठायची असेल तर बनवावे लागतील 6 चेंडू मध्ये 13 धावा. बॅट्समन तोच आहे. आता बॉलिंग बघूया कशी लागते. नवीन गोलंदाज आले ते भाऊ. चला 6 चेंडू मध्ये धावा हव्यात 13. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आले ते भाऊ. बघूया पहिला चेंडू. भाऊंची गोलंदाजी पाहू. यावेळेला चांगलाच पटकावलाय. चेंडू आहे लॉंगऑफच्या दिशेने. झेल होईल का? आणि एक सोपा झेल. पहिल्या चेंडूवरती गडी बाद. भावेशने आउट केलेला आहे. पहिल्या चेंडूवरती भावेश जातोय माघारी. आता 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. चला कोस्तेच्या फलंदाजांना विनंती आहे लवकर मैदान गाठायचंय मित्रांनो. थोडंसं स्पीडअप करायचंय. वेळ फार कमी. आपल्याला फायनल खेळून घ्यायची आहे. नवीन फलंदाज आले ते सुशांत. विनंती आहे लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. स्पीडअप करायचंय सुशांत प्लीज. धन्यवाद. चला आता धावा हव्यात त्या 13. चेंडू बाकी आहेत 5.
बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे भाऊ. सर्वांनी मिळून त्याची गोलंदाजी पाहू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खरोखरच सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो भाऊ. यावेळेला पंचांचा इशारा 0+ विकेट. पंचांशी कोणत्याही संघाने वाद घातला नाही पाहिजे या ठिकाणी. पंचांशी वाद तर संघ केला जाईल बाद. खरोखरच सकाळपासून खूप चांगली पंचगिरी केली आहे. ते आपले पंच म्हणून सहकारी आहेत ते हर्षित आणि कल्पेश. नवीन फलंदाज आले ते प्रशांत. प्रशांत विनंती आहे लवकर मैदान गाठायचे, स्पीडअप करायचे. 4 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. गोलंदाजी करतोय तो भावेश कातुर्डे. एक चांगला खेळाडू आपल्याला अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतो पिटसई मुळगाव संघाचा भावेश कातुर्डे. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी 4 चेंडूमध्ये 13 धावा डिफेंड करेल का? यावेळेला स्ट्राईकवर आहे तो विशाल. विशालच्या बॅटमधून 2 खणखणीत षटकार आपण पाहिले होते मागच्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा विशालचा सामना करतोय तो भावेश. यावेळेला सुद्धा भावेशने चटकावलंय. निर्धाव चेंडूची सांगता होते. लगातार 3रा निर्धाव चेंडू. काय सुरेख गोलंदाजी करतोय भावेश कातुर्डे आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. आता 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सामना करतोय तो भावेशचा विशाल. यावेळेला मिसहिट आहे आणि चेंडू हवेत. झेल मात्र ड्रॉप होतोय परंतु धाव मिळते होगी 1. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि यावेळी माघारी परतावं लागतंय फलंदाजाला. प्रशांत होत आहेत आऊट परंतु स्ट्राईकवर आलाय तो विशाल. आता 2 चेंडू आणि धावा हव्यात त्या 12. 2 चेंडू आणि 12 धावा. काय मॅच होतीये सेमीफायनल 2. 2 चेंडू आणि 12 धावा. मागच्या ओव्हर मध्ये लगातार 2 षटकार आणले होते विशालने. आता सुद्धा 2 चेंडू मध्ये 12 धावा करायच्या. चेंडू बाकी आहेत 2 आणि रोहनला आलाय फोन. रोहन कोण जिंकेल सामना? पिटसय. रोहन मागासपासून एकच नाव बोलतोय पिटसय पिटसय पिटसय. पुढचा चेंडू. 2 चेंडू आणि 12 धावा. यावेळेला चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू गेलाय चौकारासाठी. आता एका चेंडूवरती 8 धावांची आवश्यकता. सेलिब्रेशन तो बनताय. सेलिब्रेशन चालू आहे. आपण पाहतोय रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक मानाचा चषक आणि या चषकामध्ये सहभाग घेतलाय तो 16 संघांनी आणि त्यापैकीच सेमीफायनलला पोहोचलेले 4 संघ. कोस्ते खुर्द विरुद्ध पिटसई मुळगाव. पिटसई मुळगाव हा संघ लगातार 3ऱ्यांदा यावर्षी सामील झाला आणि यावर्षी 1 चेंडू मध्ये 8 धावा डिफेंड करायचे आहेत आणि धावा केल्या डिफेंड. फायनल मध्ये करतोय प्रवेश. खूप सुरेख अशी गोलंदाजी. चला सुमित आडकले यांचा संघ झालाय फायनल मध्ये दाखल आणि कोस्ते खुर्द यांनी खूप चांगली लढत दिली.